मित्रांनो, लाल भोपळा तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे तो. म्हणूनच या लाल भोपळ्याची आपण गोड आणि स्वादिष्ट अशी आज रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे लाल भोपळ्याचा हलवा. नमस्कार, मी अनिता's किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही इथे बघू शकता एक मोठा लाल भोपळा मी घेतलेला आहे. फ्रेंड्स, या एवढ्या मोठ्या भोपळ्याला बघतात आपल्याला लहानपणी ऐकलेली आजीबाईची भोपळ्याची गोष्ट नक्कीच आठवेल याची मला खात्री आहे. असा हा लाल भोपळा गोष्टीपुरताच उपयोगी नाही तर त्याचे गुणधर्म लक्षात ठेवण्यासारखे आहेत. त्याचे गुणधर्म आपण पुढे हलवा बनवताना बघणारच आहोत. पण त्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्ही इथे बघितलेला लाल भोपळा मी अंदाजानुसार एक तुकडा त्याचा कापून घेतलेला आहे आणि यानंतर या तुकड्याच्या लहान लहान फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत याप्रमाणे. यानंतर या फोडींचा आपल्याला वरचा बियांचा भाग याप्रमाणे काढून टाकायचा आहे आणि नंतर त्याची साल सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. बघ, अशा प्रकारे या सगळ्या फोडी मी इथे साफ करून घेणार आहे. याप्रमाणे मी सगळ्या भोपळ्याच्या फोडी इथे तोलून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर एक किसणी घेऊन त्यावर जाडसर असा हा भोपळा आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे. ज्यांना भोपळा आवडतो ते तर ही स्वीट डिश खाणारच आहेत, पण ज्यांना नाही आवडत तेही आवडीने खातील. नक्की एकदा करून बघा तुम्ही. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या फोडी किसून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण भोपळा किसून घेतलेला आहे. या वाटीने 3 वाट्या आपल्या भोपळ्याचा किस झालेला आहे. नंतर गॅसवर एक कढई गरम करून त्यात 1 चम्मचभर तूप थोडासा आपण विरघळेपर्यंत गरम करून त्यात ड्रायफ्रुट्स थोडा कच्चेपणा त्याचा दूर होईपर्यंत 1 मिनिट भाजून घेणार आहोत. मी येथे काजू आणि बदामाचे थोडेसे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कोणतेही घालू शकता. ड्रायफ्रुट्स 1 मिनिट परतून झालेले आहेत, ते आपण एका वाटीत काढून घेऊ. ड्रायफ्रुट्स काढून घेतल्यानंतर त्याच कढईत आपल्याला किसलेला भोपळा घालायचा आहे आणि परत 1 चम्मचभर तूप टाकून 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवर भोपळ्याचे पाणी सुकेपर्यंत परतून घेणार आहोत. मित्रांनो, भोपळ्यात 90% पाणी असते, त्यामुळे तुम्ही हायड्रेट राहताच, पण त्यासोबत भोपळा खाल्ल्याने रिफ्रेशही वाटते. वाह, क्या बात है. भोपळा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अजून वजन वाढलेल्या व्यक्तीने भोपळा खाल्ला तर वजन कमी होण्यासही मदत होते. सतत 3 ते 4 मिनिटं हलवत राहून मी या भोपळ्यातले पाणी पूर्णपणे सोकून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर ॲड करायची आहे. तुम्ही याऐवजी गूळ घातला तरी चालेल आणि साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पुन्हा एकदा साखर आपल्या भोपळ्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपली साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे. आपण ज्या वाटीने भोपळ्याचा किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने साखर सुद्धा मोजून घालायची आहे. मी येथे 3 वाटी भोपळ्याचा किसासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण परफेक्ट आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. पण लक्षात ठेवावे की भोपळा हा निसर्गातच स्वीटी असतो. भोपळ्यामध्ये गोडवा असते, त्यामुळे साखर थोडी कमीच घातली चांगली. इथे तुम्ही बघू शकता आपल्या भोपळ्यातील साखरेचे पाणी पूर्णपणे आटलेले आहे. तर या स्टेजला आता याच्यात आपण परतून घेतलेले काजू बदामाचे काप, 1 चिमूटभर मीठ आणि सगळ्यात सिक्रेट गोष्ट म्हणजे 2 चम्मच दूध पावडर. तुम्ही दूध पावडर ऐवजी हवा किंवा फुल क्रीम दूध याचाही वापर येथे करू शकता. तुम्ही आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे ते साहित्य याच्यात टाकून ही रेसिपी बनवू शकता. चवीला खूप छान लागते आणि विशेष म्हणजे आरोग्यासही आपल्या खूप भरपूर फायदे आहेत भोपळा खाण्याचे. भोपळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा सुद्धा दूर होतो.
आणि भोपळा खाल्ल्याने आपली दृष्टी तेज होते असेही म्हणतात. असेच मधुमेह या रोगावरही अत्यंत गुणकारी आहे हा लाल भोपळा. तर असा हा असंख्य गुणधर्मांनी युक्त भोपळा तुम्ही सीझनमध्ये नक्की तुमच्या आहारात समावेश करून एकदा तरी खावा. त्यामुळे आपल्याला या गुणकारी भोपळ्याचे चांगले बेनिफिट्स आपल्या आरोग्याला भेटतील. आपला हलवा बघू शकता तुम्ही, छानपैकी कोरडा झालेला आहे. याच्यातली सगळे पाणी आता सुकलेले आहेत. आता या स्टेजला आपल्याला थोडीशी वेलची जायफळ पूड 1 चम्मच ते टाकून घ्यायची आहे. वरून 1 चम्मच तूप. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. परत एकदा मिक्स करून घेऊत. आपला हलवा आता इथे रेडी झालेला आहे. फ्रेंड्स, इतका खमंग सुगंध सुटलाय ना की तुम्हाला मजा आया, कल्पनाही नाही देऊ शकत. तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की हा हलवा कसा वाटला तो तुम्हाला. तर आता मी गॅस बंद करून याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हलवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यावर गार्निशिंगसाठी काजू बदामाचे थोडे काप टाकलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय आणि सुगंध पण फार छान. आणि याचे टेक्स्चर बघा. असा हा मऊसूत आणि एकदम टेस्टी हलवा इथे आपला तयार झालेला आहे. असा हा आरोग्यासाठी लाभदायक व जीवनसत्व आणि पोषण मूल्याने भरपूर लाल भोपळ्याचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला उन्हाळ्याच्या वाळवणासाठी काही रेसिपीज हव्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.